द्वेष कटुता आपला स्वभाव नाही, मार खाणंही आपला स्वभाव नाही। जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान, मग कुणी त्यांच्या वाटेला जात नाही। पहलगामच्या हल्ल्यावरून मोहन भागवत यांचं हे मोठं विधान। जगात एकच धर्म, मानव धर्म, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात। तर रावण सुधारला नाही म्हणून रामाने वध केला। दुष्ट माणसांचं निर्दालन होईल अशी अपेक्षा, मोहन भागवत यांचं विधान। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वाची बैठक होणार। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक होईल। जलशक्ती मंत्री CR पाटलांसह अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। पहलगाममधील हल्ल्याला मणका मोडेल असा करारा जवाब मिळेल। पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर मिळेल, शिंदेंचा इशारा। अशा प्रसंगात घटनास्थळी जायचं कोणी धाडस तरी करतं का? घटनास्थळी जाऊन लोकांना मदत करणं महत्त्वाचं, राजकारण कुठे करायचं हे समजायला हवं, शिंदेंचा विरोधकांना प्रत्युत्तर। हल्ल्याचा बदला घेतल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही। हल्ला इतका भयानक की जगानं याची नोंद घेतली, अजित पवारांची प्रतिक्रिया। नाक कापल्याशिवाय तोंड उघडणार नाही, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। पाकिस्तानचे हात कापतील असा धडा शिकवणार, पाकिस्तानचा अब्बा पण देशाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही, नितेश राणेंचा इशारा। आपल्या लोकांना मारलं म्हणून आंदोलन करणार नाही, मोदींनी सांगितलं दहशतवाद्यांना गाडू, आम्ही त्यांना अधिक गाडू। पहलगाम हल्ल्यावर हृदयनाथ मंगेशकरांचं वक्तव्य। आयुष्यात कधीच दुसऱ्या पक्षात जाणार नाही, घरी बसेन पण एकनाथ शिंदेंना सोडणार नाही, निलेश राणे यांचं विधान। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM कडून निषेध। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा पाडला। जुम्याच्या नमाजला काळ्या फिती लावून जा, पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करा। परदेशी ताकदींना भारतातील एकोपा कमजोर करायचा आहे, आम्ही भारतातील सलोखा बिघडू देणार नाही, खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं मुस्लिम बांधवांना आवाहन। अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी भाजप आमदार मंगेश चव्हाण श्रीनगरमध्ये। चाळीसगावमधील 14 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले। मंगेश चव्हाणांनी सर्व पर्यटकांची भेट घेत त्यांना धीर दिला। पहलगाम हल्ल्याचा भर कार्यक्रमात लावणी कलावंतांकडून निषेध आणि संताप। दौंडमधील भर कार्यक्रमात लावणी कलावंत आणि रील स्टार हिंदवी पाटीलच्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा। तर पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ गोंदियामध्ये पवार गटाकडून कॅन्डल मार्च काढून निषेध। हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन। क्रांती चौकात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर पहलगाममधील क्रूर हल्ल्याचा विद्यार्थ्यांकडून निषेध। कॅन्डल मार्च काढत हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली। पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा नंदुरबार जिल्ह्यात तीव्र निषेध। तळोदामध्ये शिवसेनेकडून पाकिस्तानचा झेंडा जाळत निषेध। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात RPIच्या सचिन खरात गटाच्या वतीने निषेध आंदोलन। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत ही निदर्शनं। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांची चाचणी। INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्रांची चाचणी। पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानला हा थेट इशारा। भारत सिंधू पाणी करार रद्द करू शकत नाही, आम्हाला भारताचा हा निर्णय मान्य नाही। भारताने असं केल्यास आम्ही शिमला करार रद्द करू, पाकिस्तानचा भारताला दुबळा इशारा। पाकड्यांकडून भारतीय नागरिकांचा साख विजा रद्द। 48 तासात भारतीय नागरिकांनी पाकिस्तान सोडावा। शीख नागरिकांना हा निर्णय लागू नसेल तर 30 एप्रिलपर्यंत भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तान सोडून जावं, पाकिस्तान सरकारचा निर्णय। पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद। पहलगाम हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये चकमक। दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद। बसंतगडला सुरक्षा दलाने वेढलं। हिंदू कोण विचारल्यावर वडिलांनी हात वर केला, मग गोळी गमारली। विनवणी करूनही अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या। डोंबिवलीतील हर्षल लेलेने सांगितलं पहलगाममधील हल्ल्याचा हृदयद्रावक घटनाक्रम। दहशतवादी दिसतील तिथे गोळ्या घाला, सरकारने शूट ॲट साईटचे आदेश द्यावेत। वडिलांच्या मृत्यूनंतर हर्षल लेलेच्या संतप्त भावना। दहशतवाद्यांच्या डोक्यावर गोप्रो कॅमेरे होते। 5 ते 10 मिनिटं त्यांनी गोळीबार केला, नंतर ते जंगलात पळून गेले। लेले कुटुंबियांनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम। दहशतवाद्यांनी डोळ्यात गोळ्या घातल्या, लहान मुलांनाही मारलं। एका मुस्लिमानं अतिरेक्यांना अडवलं तर त्यालाही गोळ्या घातल्या। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव। आम्ही टिकल्या काढून फेकल्या, अजान म्हटलं, पण तरीही त्यांनी आम्हाला सोडलं नाही। पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबियांनी सांगितलं अंगावर काटा आणणारा अनुभव। संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांनी सांगितलं अंगावर काटा आणणारा अनुभव।
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य, दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा एक नवा लाईव्ह व्हिडिओ समोर। स्थानिक सजाद अहमद भट यांच्याकडून हल्ल्यातील जखमींना मदत, हल्ल्याची माहिती मिळताच सजाद स्थानिकांसह मदतीला धावला। माडाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किमती कमी कराव्यात, माजी आमदार संदीप नाईक यांची शासनाकडे मागणी। जळगाव शिरसोली नायगाव धरणात बुडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, खेळताना मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू। जळगावच्या बाभळे फाट्याजवळ बस आणि टँकरची समोरासमोर धडक, या अपघातात 9 जण जखमी, जखमींवर उपचार सुरू। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा त्वचेवर परिणाम, सनबर्नच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती। शिवसेनेकडून पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूकमोर्चा, नंदुरबार शहरात मूकमोर्चा काढण्यात आला। स्मार्ट प्रकल्पात नंदुरबार बाजार समितीचा खानदेशात प्रथम तर राज्यात 14वा क्रमांक। शासनाच्या योजना यशस्वी आणि शासनाला पुराव्यासह प्रस्ताव व्यवस्थित पाठवल्याने नंदुरबार अव्वल। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,500 रुपयांची घसरण, सोन्याचे दर जीएसटीसह 99,000 रुपयांवर आले। पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण, अनेक जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रेंनी पाकिस्तानचा झेंडा फाडून हल्ल्याचा निषेध केला। अटारी वाघा बॉर्डरवर हस्तांदोलनाविनाच बीटिंग द रिट्रीट, भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंकडील दरवाजे बंद, दोन्ही देशांनी आपापले ध्वज उतरवले, ध्वज उतरवल्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक हस्तांदोलन करतात। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठं करणार आहे, रशियन माध्यमांचा दावा। अमरावती शहरात तापमानाचा पारा 44 अंशावर, तापमानात वाढ झाल्याने पाणी टंचाईची दाहकता वाढली। चंद्रपूरच्या वन्यजीव सुश्रूषा केंद्रात प्राण्यांना उष्माघातापासून बचावासाठी वन विभाग आता सतर्क, ग्रीन नेट आणि कूलरचा वापर। जळगावच्या चाळीसगाव शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली, धुळे रोडवरील एका लॉन्समध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान, नगर परिषदेकडून पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू। जळगावातील वाघोर धरणामधून जामनेरमधील काही गावांना पाणीपुरवठा, वाघोर धरणामध्ये 75% पाणीसाठा शिल्लक, तर जळगावमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। रायगडच्या माणगावमधील ताम्हिणी घाटात पशुपक्ष्यांना पाण्याची व्यवस्था, तर प्रकाश शेलार यांच्याकडून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था, पर्यटकांकडून प्रकाश शेलार यांचं कौतुक। नांदेडच्या पासदगाव ग्रामपंचायत कार्यालयावर नागरिकांचा घागर मोर्चा, पाण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक, 8 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ संतप्त। जालन्याच्या बदनापूरमधील हलदोला गावात 1,500 झाडांच्या मोसंबी फळबागेवर शेतकऱ्यांकडून कुऱ्हाड, फळबाग जगवण्यासाठी पाणी मिळत नसल्याने फळबाग उत्पादक शेतकरी संकटात। वाशिममध्ये पाण्याअभावी पिकांचं नुकसान, संतप्त शेतकऱ्यांनी गुरे चरण्यास सोडली। जळगावच्या यावल तालुक्यात उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात, कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल, दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात घट। वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी आंदोलन, निवेदन देत न्यायालयीन लढाईचा स्वाभिमानचा इशारा।